हिंगोली जिल्ह्यातील गुंज येथील शेतमजूर येतं ते आज सकाळी कामाला जात असताना त्यांचा अपघात झालेला आहे आणि अपघातातील जखमी आपल्यासोबत आहेत. ताई, तुमचं नाव काय आणि अपघात झाला होता, तुम्ही कशासाठी जात होतात? माझं नाव पार्वती रामा बुरड. आम्ही शेतात जात होतो काम करायला. बरं. 10 जणी बाया होत्या. अच्छा. आणि ड्रायव्हरला काही सुधारलंच नाही. अच्छा. त्याने इकडे जायचं ते रस्ता विहिरीतच गेल्या. मग सर्वजणी आम्ही सगळे विहिरीतच पडले होते. बरं. सोबत किती जण होते? काही लहान मुलं होते का तुमच्यासोबत ट्रॅक्टर? लहान लेकरं नव्हते. आम्ही बायाच होतो. बरं. शेतात जाऊ लागलो. अच्छा. पडल्याच्या नंतर काय सिच्युएशन होती? धावाधाव कशी होती? धाव सगळे आमच्याजवळ कोणी नव्हतं. आम्ही पडतो शेतात जाऊ लागलो सकाळी 7 वाजता. बरं. भुईमुग निंदायसाठी. अच्छा. बरं. जेव्हा तुम्ही पडलात तेव्हा कशा पद्धतीने बाहेर काढण्यात आलं? तुम्हाला काय परिस्थिती होती तेव्हा? आम्हाला दोरी बांधली बरं. आणि नंतर वरी काढ. अच्छा. तुमच्या सोबत कोण कोण होत्या तुमच्या मैत्रिणी? काही नावं सांगता येतील का? मैत्रिणी बकजणी होत्या. अच्छा. म्हणजे नेहमीप्रमाणे तुम्ही डबे वगैरे घेऊन कामाला जात होता? हां, रोट्या बांधून दररोज शेताला जातो तसं आपण. बरं. कोणत्या शेतात कामासाठी जात होत? काय काम होतं आज? आम्हाला भुईमुग निंदायचा होता सर. बरं. त्या कामासाठी तुम्ही चालले होते? हां. बरं. जेव्हा तिथून तुम्हाला बाहेर काढलं दोरीच्या साह्यानं, तेव्हा काय परिस्थिती होती? सोबत कोण कोण होतं तुमच्या? काय सोबत सगळे माणसं होते घरचे. बरं. सगळे सर्वजण गावातली हे इकडे तिकडे आलेले. बरं. अच्छा. महिलाबरोबर काही पुरुष पण होते सोबत तुमच्या ट्रॉलीमध्ये? हो होते. 2-3 गडी होते कामगार करणारे त्या धन्याचे. बरं. अच्छा. साधारणतः किती वाजता ही घटना घडली? किती वाजता घरून निघाला होता तुम्ही? किती वाजता 7 पोहोचायचं? वाजता. 7 वाजता निघाला होता. बरं. 7 वाजता गेल्या आणि 7:30 वाजला, कधी 8 वाजता उशीर झाला. बरं. बरं. आणि हे ट्रॉलीमधले लोक हे सगळे शेतात कामाला जाणार होते? हां, सर्वजण शेतात. ट्रॅक्टरमध्ये जाऊ लागलो. बरं. त्यानंतर हा अपघात झाला. बरं. आता हे ट्रॅक्टर कोणाचं होतं? चालक कोण होतं? काय ट्रॅक्टर त्या धन्याचा शेतात जावं लागलो होता. धन्याचा गडी होता. सालानं काम करतात ना. अच्छा. त्याचा गडीच होता. बरं. अच्छा. तर हे त्या अपघातातील जखमी महिला आहेत. कामानिमित्त त्या शेतामध्ये जात असताना हा अपघात झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. संपूर्ण त्यांनी घटनाक्रम ABP माझाशी बोलताना एक्सक्लुझिव्हपणे सांगितलं आहे. माधव दिपके, ABP माझा, हिंगोली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.